तर हे जे फिल्म स्टार किंवा हे जे यांच्यामध्ये इतकी एनर्जी काय आहे, हे ड्रग्ज घेतात असं विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये या चर्चा आहेत. सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो योग्य मुद्दा आहे आणि हे खरं आहे की अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आणि अलीकडच्या आपल्या युवकांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की इट इज कूल, हे कूल आहे असं त्यांना वाटतं आणि त्यातनं या अडचणी तयार झालेल्या आहेत. पण अर्थातच त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला किती गदा आणता येईल हा देखील एक प्रश्न आहे. कारण शेवटी समाजातलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून होत असतो. पण आता एक गोष्ट निश्चित आहे की ॲटलिस्ट त्यांना वॉर्निंग तरी द्यावी लागते. अशा प्रकारचा एखादा सीन त्यांना दाखवायचा असेल तर त्याच्यापूर्वी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की धूम्रपान करणे, ड्रग्ज सेवन करणे, दारू पिणे हे योग्य नाही. आपण मी सांस्कृतिक कार्य विभाग आणि आपला DGIPR या दोघांना सांगून आपल्याला या OTT प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेबसिरीज आहेत त्यांच्याशी बोलून त्यामुळे तशा प्रकारे काही त्यांच्याकडनं जाणीव जागृतीचं काम करता येईल का असा प्रयत्न आम्ही करू.